आमच्या ज्योतिषाने सांगितलंय की 2026 तुला खूप चांगलं आहे. त्यामुळे मी मी खूप आशावादी आहे की असे माझे सगळे छान-छान सिनेमे आलेत. अगं अगं सूनबाई काय म्हणताय सासूबाई. माझ्या आईचा मला अजूनही आठवतंय, लग्नानंतर पहिला फोन आला होता, अगं तू किती वाजता उठली, अजून 9 वाजलेत आणि तू उठली नाहीयेस, पहिला दिवस आहे, लग्न झालं आता तुझं. एखाद्या बाईला सासू, मी सासू आहे म्हणून घ्यायला 50शी नंतर तेच वय सुरू होतं आणि आपल्याकडे आलेल्या 25-26 वर्षाच्या सुनेकडून आपण तो अनुभव लगेचच मागायला लागतो. आणि तिला असं वाटतं की मी सगळं तिचं ऐकतोच आहे. ते हा एक वेगळा एक गैरसमज माझ्या आईला आहेच. सगळ्याच आनंद हा. असतो. मग या दोघींमध्ये तुमचं कधी मधल्यामध्ये सँडविच हा छे छे छे. कधीच नाही. माझं एक स्वप्न आहे की हा सिनेमा बघितल्यानंतर दुसऱ्या दिवशी सुनेने सासूला किंवा सासूने सुनेला जाऊन चहाचा कप जरी दिला ना तरी फलित होते. क्या बात आहे. नमस्कार मित्र म्हणे लाईमलाईटमध्ये सगळ्यांचं स्वागत. मी प्रणिता. सध्या लाईमलाईटमध्ये एक नवा सिनेमा आलाय, अगं अगं सूनबाई काय म्हणतात सासूबाई. अगं अगं सूनबाई काय म्हणताय सासूबाई. या सिनेमातले कलाकार आपल्या सोबत आहेत. ओळख वेगळी करून द्यायची गरज नाहीये. तुमच्यापासून सुरुवात करून निर्मिती ते तुम्ही सध्या खूप फॉर्म मध्ये आहात, म्हणजे एकामागे एक छान सिनेमा येत आहेत, महोत्सव सुरू आहे नाटकं तिचा. येत आहेत. चित्रपटांचा. तर म्हणजे असं काही ठरवून सिनेमे घेतायत, कारण जे काही तुम्ही सिनेमे करतायत ना, तर ते लोकांना आवडतायत किंवा ते एक वेगळ्या पद्धतीचे असतात. असं काही ठरवून नाही अगं काही केलेलं. खरं कसं असतं, आधी कधीतरी केलेले सिनेमे सुद्धा डिले होत होत एकाच मागोमाग लाईनमध्ये कधी कधी येतात. तसं यावेळेस माझं झालंय आणि समहाऊ मला आमच्या ज्योतिषाने सांगितलंय की 2026 तुला खूप चांगलं आहे. त्यामुळे मी खूप आशावादी आहे की असे माझे सगळे छान छान सिनेमे आलेत. मला खूप आनंद होतोय की आपल्या मराठी इंडस्ट्रीसाठी सुद्धा की जानेवारीत आलेले दोन्ही सिनेमे उत्तर आणि क्रांतिज्योती, त्या दोन्ही सिनेमांमध्ये मी आहे आणि ते दोन्ही सिनेमे सुपरहिट झालेले आहेत ऑलरेडी. आणि आत्ता अगं अगं सूनबाई काय म्हणता सासूबाई हा एक पूर्ण लांबीचा माझी त्याच्यात भूमिका असलेला सिनेमा येतोय 16 जानेवारीला आणि तोही तितकाच ब्लॉकबस्टर ठरेल अशी मी अपेक्षा ठेवते. तुझं कोण ऐकत नाही आई. सगळी सोसायटी तर तुझ्या इशाऱ्यावरच चालते. ते बाहेर घरात काय थोडंसं प्रत्येक सिनेमामध्ये काहीतरी वेगळं करायची माझी इच्छा असते, माझी सवय आहे. त्याप्रमाणे सगळ्या सिनेमांमध्ये काय 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 वेगळं केलंय. पण अगं अगं सूनबाई या सिनेमामध्ये फारच वेगळं काहीतरी झालेलं आहे. तर ते मला वाटतं लोकांना आवडेल. केदार सर, सासूबाई आणि सुनबाई म्हणून या दोघींनाच निवडावंसं का वाटलं तुम्हाला? स्क्रिप्ट ज्या दिवशी माझ्याकडे मला वाटतं दुसरा एक ड्राफ्ट वगैरे असेल त्यावेळेस आला, कारण आम्ही शूट केलाय तो 11वा ड्राफ्ट आहे, त्यामुळे तेवढी मेहनत त्या स्क्रिप्टवर झाली होती. पण दुसऱ्या ड्राफ्टला जेव्हा ते माझ्याकडे आलं त्या क्षणी सासू जी लिहिलेली होती ती निर्मितीताईशिवाय दुसरी कुठली व्यक्ती करेल असं मला वाटलं नव्हतं. आत्तापर्यंत 99.99% माझं कास्टिंग चुकलेलं नाही. मी नेहमी मला ती स्क्रिप्ट सांगतं की हे कास्टिंग कोण असायला पाहिजे, मी नाही ठरवत. त्यामुळे त्या स्क्रिप्टमध्ये ते जे स्मिता देसाईचं कॅरेक्टर आहे ते असं वर येऊन म्हणालं की निर्मिती सावंत आहे मी, तर तसं झालं. तिला माणूस मिळतो, टॉवेल भेटतो, साडी नीट नाही घातली, मुळात साडी घालत नाही, साडी नेसतात. पूर्ण आठवडा काम करायचं आणि रविवारी तंगड्यावर करून झोपून राहायचं. सुनबाईच्या रोलसाठी वेगवेगळे ॲक्ट्रेसेस डोक्यात यायला लागले होते, पण एका क्षणाला जेव्हा ते डिफाईन झालं कॅरेक्टर सुनबाईचं, त्या क्षणी प्रार्थना वॉज द चॉईस. आणि माझं भाग्य आहे की दोघींनी मी विचारल्यानंतर मला हो म्हटलं आणि या सिनेमामध्ये काम केलं. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक बाई खंबीरपणे उभी असते. मग तसं एका बाईच्या मागे दुसरी बाई खंबीरपणे का नाही उभी राहू शकत? प्रार्थना, म्हणजे जेव्हा लग्न झालं तुझं त्याच्यानंतर, म्हणजे जेव्हा आपण एखाद्या नवीन घरात 24 तास राहायला जातो, जे आधीपासून ओळखत असलं तरी सुद्धा ती धाकधूक असते सून म्हणून, काय होईल कसं होईल, किंवा सगळ्यांना सांभाळून घेणं. तुझ्या आयुष्यात तू ते कसं केलं होतंस? आय थिंक मी असं म्हणेन मला माझ्या सासूबाईंनी सांभाळून घेतलं. पहिले 3 वर्ष इट वॉज व्हेरी टफ, आणि हे आय थिंक सगळ्यांनाच असतात. पण
मी बॅचलर राहायचे, म्हणजे आम्ही मुली मुली राहायचो एकत्र जेव्हा मी इथे मुंबईत आले होते तेव्हा. सो माझी खूप वेगळी पद्धत होती. मी मॅगी आणि कॉफीवर पूर्ण दिवस राहायचे. रात्री 3 वाजता झोपायचो, सकाळी 12 वाजता उठायचो, असं स्केड्यूल होतं माझं. कट्टू अचानक सकाळी लवकर उठण्यापासून सगळ्या गोष्टी. सो खूप वेळेला माझ्या आईचा मला अजूनही आठवतंय, लग्नानंतर पहिला फोन आला होता, "अगं तू किती वाजता उठली? अजून 9 वाजलेत आणि तू उठली नाहीयेस, पहिला दिवस आहे, लग्न झालं आता तुझं." पण माझ्या सासूबाईंनी खूप सांभाळून घेतलं, कारण ऑफकोर्स त्यांना माहिती आहे माझी फील्ड काय, माझं काम कसं असतं. सो मला असं वाटतं की हे बॅलन्स करण्यासाठी फक्त सुनेनी नाही का फक्त सासूबाईंनी नाही सॅक्रिफाईस करायचं, पण आय थिंक दोघींनी केलं तरच ते, म्हणून आज 8 वर्ष झाली आहेत लग्नाला. निर्मितीताई, तुमच्याकडे काय होतं, म्हणजे तुम्ही सांभाळून घेतलं का सुनबाईंनी सांभाळून घेतलं तुमच्या घरी? ती म्हणते तसंच दोघींनाही सांभाळावं लागतं. पण माझ्या बाबतीत एक सुदैवाची गोष्ट अशी होती, की लग्नाआधी 12 वर्ष त्यांचं प्रेम प्रकरण सुरू होतं मुलाचं आणि म्हणजे आत्ता झालेल्या सुनेचं. त्यामुळे ती घरही सगळ्यांना माहिती होती. तिला घरच्यांच्या कसं होतं, की जेव्हा नवीन सून घरात येते, तेव्हा तिला या घरातल्या लोकांची पूर्ण माहिती नसते. कोणाची काय आवड आहे, कोणाचे काय विचार आहेत, हे माहिती नसतं. माझ्या बाबतीत ते सुदैवाने घडलं, की त्या 12 वर्ष आधी ओळख असल्यामुळे किंवा घरी जाणं-येणं असल्यामुळे तिलाही माहिती होतं आम्ही सगळे काय न गवतो आणि आम्हालाही माहिती होतं हे कसं वेडं पोरगं आहे ते. त्यामुळे आमचं सगळं म्हणजे सासू-सुनांचं असतंच सगळीकडे, तो मुद्दा नाहीये. पण ते सांभाळून घेणं असं होत गेलं ते. मला तुम्हाला दोघींना विचारायचं आहे की सासूबाईंचं असं असतं ना, की माझ्या वेळी असं नव्हतं, मला ती सवलत मिळाली नव्हती, पण हिला ती मिळते. ॲक्च्युली दोघी एकमेकींचंच रिफ्लेक्शन असतात. म्हणजे आपण स्वतःच्याच विचारांशी झगडा तो आयुष्यभर चालू असतो, असं नाही का वाटत? की ते संतुलन साधण्यासाठी ही गोष्ट महत्त्वाची असते. ॲक्चुअली ना निर्मिती ते करेक्ट उत्तर देईल, कारण ती सून पण होती आणि आता ती सासूबाई पण आहे. सो पण ते म्हणजे आता हरकत नाही खरं तर सासू-सुनांचंच आहे म्हटल्यानंतर. माझ्या एक दुसऱ्या सिनेमात एक खूप छान वाक्य आहे या संदर्भात, की सासू जेव्हा म्हणजे सासू म्हणून घ्यायला जे वय लागतं ते 50शी नंतर सुरू होतं. खूप सुंदर वाक्य आहे त्यातलं. एखाद्या बाईला मी सासू आहे म्हणून घ्यायला 50शी नंतर ते वय सुरू होतं आणि आपल्याकडे आलेल्या 25-26 वर्षाच्या सुनेकडून आपण तो अनुभव लगेचच मागायला लागतो, की हा जो 50 वर्षापर्यंतचा जो अनुभव आपल्याला मिळालेला असतो, आपण सून असल्यापासून सासू होईपर्यंतचा, तो आपल्याला सुनेकडून लगेच हवा असतो, की जे मी केलंय ते आत्ता तू लगेच मी सांगते ना तुला हे असं कर. तर ते तसं होत नाही. ते ग्रॅज्युअलीच व्हायला पाहिजे आणि फळ पिकल्याशिवाय कसं काय त्यात गोडवा येईल? नाहीतर कैरी आंबटच लागणार ना तुम्हाला. तर ते पिकण्यासाठी जो वेळ द्यावा लागतो तो मला वाटतं द्यावाच लागतो आणि तो मिळाला ना, की दोघी एकमेकांना हळू समजून घ्यायला लागतात. केदार सर, पुरुष किंवा नवरा म्हणजे ना युद्धभूमी असतो सासूसाठी आणि सुनेसाठीचा. तुमच्याकडे काय परिस्थिती होती? माझ्या घरी हां. म्हणजे माझ्या बायकोची सासू, माझी आई एकत्र आम्ही राहत नाही. आमची न्यूक्लिअर फॅमिली आहे. मी, बायको आणि मुलगी एकत्र राहतो. पण त्यांचं मी इक्वेशन बघतो तर ते उत्तम आहे. काही गोष्टी मला सांगायच्या असतात, जेव्हा तोंडावर माझ्या आईला मला सांगता येत नाही, तर ती फोन करून माझ्या बायकोला सांगते की जरा केदारला हे सांग, ते सांग. आणि तिला असं वाटतं की मी सगळं तिचं ऐकतोच आहे. ते हा एक वेगळा एक गैरसमज माझ्या आईला आहेच. सगळ्याच आयांना हां. असतो. तर त्यामुळे मला त्याचा काही प्रत्यक्ष अनुभव नाही आला. पण मी या फिल्मबद्दल तुम्हाला नक्की सांगेन की ही फिल्म जेव्हा डिझाईन करायला लागलो, त्यात हे चौकोनी कुटुंब आहे. म्हणजे स्मिता देसाईचा पण नवरा आहे आणि मनस्वी देसाईचा पण नवरा आहे. त्यामुळे या 4 जणांच्या कुटुंबामध्ये काही घटना अशा घडतात की जेणेकरून या दोघींना एकमेकांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहावं लागतं. तर ते एक्झॅक्टली काय घडणार आहे ते 16 तारखेला कळेलच. पण त्याच्यातून त्या पुरुषांची मानसिकता पण तुम्हाला दिसते. म्हणजे जेव्हा जेव्हा सासू-सुनांमध्ये जेव्हा डिफरन्सेस निर्माण होतात, तेव्हा कुठेतरी हिचा नवरा जो हिचा मुलगा आहे तो येऊन हिची समजूत काढण्याचा प्रयत्न करतो की आई ऐक ना, ऐक ना. किंवा हिचा नवरा जो हिचा सासरा आहे तो जाऊन हिला समजवायचा प्रयत्न करतो. हे जे संतुलन राखायचं काम असतं ना, ते पुरुषांचं असतं असं मला वाटतं आणि ते या फिल्ममध्ये एकदम करेक्ट दाखवलं आहे. त्यामुळे
मला असं वाटतं की मी बाई पण भारी देवा पण पुरुषांसाठी केलेला सिनेमा होता. तो अधिक महिलांनी बघितला. यावेळी पुरुषांनी ती रिस्क घेऊ नये. जर घरामध्ये छान राहायचं असेल आणि सगळं चांगलं कुशलमंगल जर त्यांना वाटत असेल किंवा हवं, तर त्यांनी हा सिनेमा आपल्या बायकोला आणि आपल्या आईला दोघांनाही घेऊन बघावा, की त्यांना कळावं की काय केलं तर कसे मार्ग निघू शकतात. मुलगी हरू शकते, सून हरू शकते, बायको सुद्धा हरू शकते, पण आई हरत नाही. मग या स्टोरी लाईनवर सिनेमा करावा की हे तुम्हाला म्हणजे ही स्टोरी कुठून सुचली? नाही, ही वैशाली नाईक आणि ओमकार मंगेश दत्त या दोघं लेखकांनी लिहिलेली, ज्यांनी बाई पण लिहिला होता. त्यांनी ही कथा मला समोर आणल्यानंतर या कथेमध्ये सासू सुनेचं एक वेगळं इक्वेशन जे प्रार्थना बोलते की इट इज अ लव्ह स्टोरी ऑफ सासू आणि सून. आणि लव्ह स्टोरीमध्ये समज गैरसमज वाद विवाद भांडण तंटे मारामाऱ्या सगळं असतं. तर ॲक्शन पॅक सासू सुद्धा तुम्हाला दिसणार आहे, ज्या 16 जानेवारीला तुम्हाला दिसतील. मी कधी माझ्या आईच्या घरी अशा बुरसट रीती पाळल्या नाही. मग जा चालती हो तुझ्या आईकडे. मग या दोघींमध्ये तुमचं कधी मधल्यामध्ये हे झालं का? सँडविच हा. छे छे छे. कधीच नाही. नाही, मी तसा खूप शांत स्वभावाचा दिग्दर्शक आहे, पण जर मनाविरुद्ध घडलं नाही तर मी तेवढाच उलट्या खोपडीचा पण दिग्दर्शक आहे. त्यामुळे या सगळ्या दोघींनाही ती गोष्ट माहिती असल्यामुळे माझं सँडविच होणं नाही शक्य. कबाब में हड्डी बरेच वेळ आहे, जसं मी आत्ता बसलो. पण नव्या पिढीच्या सासूसुनांमध्ये कुठला बदल ठळकपणे जाणवतो तुम्हाला की ही स्टोरी केल्यानंतर? जेव्हा नाही, मी त्या दिवशी माझ्या मित्रांना तेच म्हणालो की मी काही शिकवायला कोणाला हा सिनेमामध्ये मी आलो नाहीये कोणाला शिकवायला की माझा सिनेमा बघा आणि तुम्ही शिकून जा, असं नसतं. प्रेक्षक आपल्या पदरचे पैसे खर्च करून येतात, त्यांना जे हवं आहे मनोरंजन असून दे किंवा त्याच्यातली कुठली तरी एक गोष्ट असून दे ती ते घरी घेऊन जातात. माझं एक स्वप्न आहे की हा सिनेमा बघितल्यानंतर दुसऱ्या दिवशी सुनेने सासूला किंवा सासूने सुनेला जाऊन चहाचा कप जरी दिला ना तरी फलित निघेल. क्या बात आहे. आता तिने केस मागे घेतली ना तरी मी नाही घेणार. आता नाही घाबरत मी कशालाच. भेटू कोर्टात. आणि जेव्हा महिलांच्या भावविश्वावरती साधारण किंवा महिला ही मध्यवर्ती स्त्री ही मध्यवर्ती कथा असते ना, तर तेव्हा कॉमेडी विनोद आणि भावना याचा समतोल कसा साधला तुम्ही दिग्दर्शक म्हणून? नाही, मला असं वाटतं की कॉमेडी ही स्वाभाविक असायला पाहिजे ना, सिच्युएशनल असायला पाहिजे. निर्मितीताई उत्तम टायमिंग आहे, पण ती जर खऱ्या आयुष्यात ती कॉमेडी नाही आहे. ती अत्यंत तिचे विचार, ती बोलण्याची तिची पद्धत ही खूप सर्वसामान्य जे व्यक्तिमत्व असतं ना तशीच आहे. किंवा ही अगदीच गंभीर स्वभावाची नाही, हिच्यामध्ये एक सेन्स ऑफ ह्युमर एक वेगळा आहे. असं प्रत्येकाचे स्वभाव वैशिष्ट्य असतात. स्क्रिप्टचं जे डिमांड असतं ना त्याप्रमाणे करण्याची गरज आहे. बरं, निर्मिती सावंत माझ्या फिल्ममध्ये काम करतायत, त्यामुळे आता निर्मिती इकडे येता तुम्ही आणि कॉमेडी करता असं मी काय सांगणार नाही ना. असं नाही सांगणार ना. स्क्रिप्ट लिहिलेलं आहे, तिला ती गोष्ट सादर करताना जर वाटलं आणि मलाही वाटलं की इथे अशी गोष्ट करून बघ, हे छान वर्कआउट होईल, आमच्या दोघांच्या संगनमताने ती गोष्ट होती. प्रार्थनाच्या बाबतीतही तीच गोष्ट माझी झाली की प्रार्थना या पद्धतीचा विचार कर, मग ते तसं समोर दिसेल, एक्झिक्यूट होईल. त्यामुळे कॉमेडी करणं इज अ व्हेरी सिरियस बिझनेस. त्यामुळे ती खूप गंभीरपणे करण्याची गोष्ट आहे. आणि आम्ही एवढं मात्र सांगतो, प्रार्थना आमच्यापेक्षा ज्युनियर या क्षेत्रात आहे, पण आम्ही दोघंही, माझ्यापेक्षा ही सिनियर आहे, आम्ही दोघं जास्त विनोदी काम करणारी लोक आहोत. आणि आम्हाला त्याचं गांभीर्य दोघांनाही माहिती आहे की ते विनोद सादर करताना किती गंभीरपणे करण्याची गरज आहे. स्टीलचे डबे होते ना इको फ्रेंडली, आणि आता परत काचेची भांडी आणि रॉट आहेत. काय चुकलं कायस का ग तू? तुम्हाला दोघींना या पूर्ण सिनेमाच्या प्रोसेसमध्ये स्वतःचे काही अनुभव रिलेट झाले का? असे काही खूप किस्से असतील तर कुठले कुठले? खूप झाले, पण म्हणजे असं ते अनुभव स्वतःशी जोडत असताना या सिनेमामध्ये असं काहीतरी घडतं की आपण विचार करायला लागतो की हे काहीतरी भलतंच आहे, हे नाही घडलंय आपल्या आयुष्यात, हे काहीतरी वेगळंच आहे. म्हणजे तुम्ही प्रत्येक आधीचा प्रत्येक सीन तुम्ही घरात भांडण म्हणण्यापेक्षा नोकझोक असते जी सासू सुनेची, किंवा तेच डायलॉग्स असतात घरामध्ये, ते सगळे आहेत. आणि मग त्यानंतर काहीतरी घडतंय, त्यामुळे आम्ही आधी पूर्ण रिलेट करतो आणि त्यानंतर
त्या पात्रांच्या बरोबर आम्ही जातो. म्हणजे मी ऐकताना तरी मी अशीच गेले, की आधी मी खूप खूप छान हो. मी पण सुनेला असंच सांगत होते. ते आहे ना आमच्या ट्रेलरमध्ये, की प्लास्टिकची भांडी काढून काढून टाकली, आता काचेची भांडी आणि मग रॉट आयर्न आलं. हे सगळं घराघरात माझ्या घरात पण झालेलं आहे. तर त्या सगळ्या म्हणजे त्याच्या आधीचे सगळंच आम्ही बरोबर रिलेट करत होतो ऐकताना आणि मग त्यानंतर ज्या घटना घडतात त्यांच्या आयुष्यात, त्या फक्त रिलेट होत नाहीत, तर आम्ही त्या पात्रांबरोबर जातो. म्हणजे आमची इच्छा आहे, की प्रेक्षकांनी पण त्या मनस्वी देसाई आणि स्मिता देसाई बरोबर जावं. जेव्हा सून होतो तेव्हा सासूचा जाच सहन केला, आता सासू झालोय तर सुनेची मनमानी. जर तू या इक्वेशन मध्ये नसतास ना तर अशा बाईशी मी बोलले पण नसते. हो, करेक्टली सेड की इट वॉज अ रोलर कोस्टर राईड. म्हणजे पूर्ण फिल्ममध्ये इमोशन्स इतके तुमचे वर खाली होतात आणि इतक्या गोष्टी घडतायत की ते आणि ॲक्टर म्हटल्यावर ना, जेव्हा तुम्ही, मला असं वाटतं की म्हणजे मी तरी त्या पद्धतीची ॲक्टिंग करते की तेव्हा जेव्हा जे घडत असतं त्या घडताना आपल्या आयुष्यात पण असं काहीतरी घडलेलं असतं, ते आपण आठवण करून तिथे परफॉर्म करायचा प्रयत्न करतो. सो तेव्हा जेव्हा ही रोलर कोस्टर राईड मी म्हणाले, तेव्हा एवढे सगळे इमोशन्स होते. सो आयुष्यातल्या त्या सगळ्या इमोशन्सला कनेक्ट होत होतं आणि ते सगळे बाहेर येत होते. त्यामुळे ऑफकोर्स इट वॉज अ डिफिकल्ट टास्क, बट या आता ते कसं दिसेल ते. आणि सगळ्यात एक ऍड गोष्ट करेन, या सिनेमातली लेखनाची ताकद अशी आहे ना, की एक सीन दुसऱ्या सीन सारखा नाहीये. त्यामुळे आम्ही दिग्दर्शन करताना किंवा हे अभिनय करताना आम्ही प्रेडिक्ट काहीच करू शकत नव्हतो. हा सीन आत्ता झाला, त्याच्यानंतरचा सीन काहीतरी वेगळाच भन्नाट आहे, तो वेगळ्या पद्धतीने मांडला पाहिजे. तर त्यामुळे त्याची जबाबदारी जास्त होती. काय म्हणताय सासूबाई? तुमच्या सिनेमांमध्ये ना एक वैशिष्ट्य असतं की त्यातली गाणी खूप छान असतात. तर या सिनेमामध्ये काय आहे नवीन? काय आहे ते एक उलगडणारच आहे. त्यातली गाणी खूप छान आहेत. नाही, ते मी तुला सांगायला देणार आहे आज. आता मला कॉन्फिडन्स झालाय आज नाही बोलणार मी. तर एक आहे की पहिलं टायटल सॉन्ग जे आलं, लोकांना ते भयंकर आवडले. त्याचे या दोघी उत्तम नाचलेले आहेत आणि त्या हुक स्टेपवर आता पूर्ण महाराष्ट्र आपले रील्स बनवून पाठवतोय. पण तो एक प्रमोशनल सॉन्ग म्हणून ते गाणं आम्ही केलं होतं, की सासू सोनेचं रिलेशनशिप कशी असायला पाहिजे, कशी होते आता. तर त्याचं एक प्रातिनिधिक स्वरूप म्हणजे ते गाणं आहे, जे प्रमोशनल सॉन्ग म्हणूनच चित्रपटामध्ये पण असेल. पण चित्रपटामध्ये 4 गाणी जी आहेत त्याचा एक वेगळा प्रयोग मी यावेळी केलेला आहे. कारण गाणी माझ्या सिनेमाची उत्तम असतात आणि त्या गाण्यांचं टेन्शन मला जास्त असतं, की मी मागच्या सिनेमामध्ये एवढा एक मार्क करून ठेवलेला आहे, आता या सिनेमामध्ये मी काय करीन. तर वेगळा प्रयोग आहे आणि तो काय प्रयोग आहे तो आत्ता 9 तारखेपासून उलगडायला लागेल. 9 तारखेला एक गाणं येईल, मग 13 तारखेला एक गाणं येईल आणि मग सिनेमा रिलीज झाल्यानंतर 2 गाणी येतील. बाकी ओव्हर टू निर्मित. अगं काही नाही, ट्रेलरच्या दिवशी ना मी थोडंसं भंडाफोड केला होता. हां, म्हणजे मला असं असं आतून होत होतं, की अरे यार, ही गोष्ट सांगायला हवी आहे. लोकांना खूप, म्हणजे मला खूप आवडली असती, की मी जर समोरून बघते कुठला तरी सिनेमाचा ट्रेलर आणि हे ऐकलं आणि मी खूप खुश झाले, असं मला वाटलं असतं. म्हणून मी ह्याचा भांडाफोड केला, की या सिनेमातली जी गाणी आहेत ती गाणी एक सोनू निगमने गायलेलं आहे, एक जावेद अलीने गायलेलं आहे, एक कुणाल गांजावालाने गायलेलं आहे आणि एक आपल्या मराठमोळ्या वैशाली सामंतने गायलेलं आहे. त्यामुळे काहीतरी वेगळं, काहीतरी हटके असणार एवढं नक्की आहे. आणि ते तुमच्या ओळखीचं वाटेल इतपत ती गाणी आहेत. शेवटचा प्रश्न सर तुम्हालाच, की तुम्ही म्हणजे बाईपण गाजला किंवा आधी अगं यारेच्या, की एक पुरुष म्हणून एका स्त्रीला काय हवं असतं? तुम्ही तमाम पुरुष वर्गाला काय सांगाल? दोन गोष्टी कोणत्या? आदर, प्रेम आणि कौतुक. या 3 गोष्टींवर आरामात सगळं व्यवस्थित होऊ शकतं, सगळं जीवन. माझ्या आयुष्यामध्ये ज्या अभिनेत्री आहेत किंवा माझ्या पर्सनल लाईफमध्ये ज्या स्त्रिया आहेत त्यांच्या बाबतीत मला नेहमी ह्या 3 गोष्टी प्रामुख्याने वाटतात आणि त्या डिलिव्हर करण्याचा मी प्रयत्न करतो. त्यामुळे जास्तीत जास्त महिला माझ्याबरोबर काम करतात. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. तर 16 जानेवारीला हा सिनेमा येतो, तर सगळ्यांनी सिनेमागृहात जाऊन नक्की बघा. थँक्यू.